नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. केस गळून गळून ना तुमचे झाडूसारखे झालेले, तर केस खूप पातळ झालेले आहेत आणि केसांची लांबी सुद्धा वाढत नाही. यावरती बघा एक घरगुती उपाय सांगणार आहे. खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. कुठेच बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही. बघू शकता तुम्ही माझे आधीचे केस किती छोटे होते आणि आत्ताचे केस बघा किती लांब झालेले आहेत. तर तिची फोटोसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे माझी लहान केसाची. आणि आत्ता बघा ही 7 दिवसामध्ये एवढी ग्रोथ झालेली आहे. मेडीचा वापर ना तुम्ही एकदम लहान मुलीपासून ते वयस्कर महिलापर्यंत सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हिचा काहीच साईड इफेक्ट्स नाही. आणि बघा एका आठवड्यामध्ये एवढी ग्रोथ झालेली आहे, पण हे दररोज लावायचं नाही आपल्याला. फक्त आठवड्यामध्ये बघा 2दाच लावायचं आहे आणि 2दाच लावल्यामुळे बघा एवढे लांब झालेले आहेत माझे केस. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे बघा मी मेथीदाणा घेतलेला आहे. इथे फक्त 2 चम्मच मेथीदाणा घ्यायचा आहे आणि मेथीदाण्याचं बघा जुन्या काळचे लोकसुद्धा सांगतात तिचे खूप फायदे आहेत आणि तिच्यासोबत बघा वैज्ञानिक सुद्धा प्रूफ झालेला आहे की याच्यामध्ये बघा खूप जास्त बघा आयरन असतो, लोह असतो. यामुळे ना केसांना वाढण्यासाठी खूप मदत होते. तर इथे बघा 2 चमच मेथीदाणा घेतलेला आहे आणि तिला बघा स्वच्छ बघा मी 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. मार्केटमध्ये ना खूप केमिकल लावून ठेवतात मेथी खराब होऊ नये म्हणून. तर यासाठी बघा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तिच्यात बघा 1 ग्लास पाणी घालायचं. आणि यामध्ये बघा फिल्टरचं वापरलं तर सगळ्यात चांगलं राहील. जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर त्यामध्ये बघा तुम्ही गरम पाणी करून घालू शकता. तर इथे बघा मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि हिला ना पूर्ण रात्र आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर आता बघा मी ही दुसऱ्या दिवशी ना घरातच कोरफड आहे आमच्याकडे. तर कोरफड मी ना डेली चेहऱ्याला आणि केसांना बघा लावण्यासाठी मी घरचंच कोरफड यूज करते. जर तुमच्याकडे घरचं नसेल, मार्केटमध्ये ना खूप सारे ब्रँडचे अवेलेबल आहेत ॲलोवेरा जेल, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ना मी इथे बघा घरचंच वापरते. तर इथे बघा कोरफडचे ना पानं आपल्याला असं चाकून ना 5-6 आपल्याला हिचे फांदी घ्यायचे आहेत. इथे बघा मी 6 घेतलेले आहेत. 6 ना एकदम सफिशियंट आहे आणि ही ना रेमेडी तुम्ही लहानापासून ते पूर्ण मोठ्यापर्यंत लावू शकता. तर इथं बघा मी लहान मुलीला माझ्या लावून सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे की एकदम लहान मुलीला सुद्धा तुम्ही लावू शकता. हिचे काहीच साईड इफेक्ट्स नाहीत. तर बघा सगळ्यात आधी ना साईडचे जे पार्ट आहेत ते काढून घ्यायचं कोरफडचे आणि मधलं फक्त गर जे असतो आपलं ते तेवढं आपल्याला वापरायचं आहे. वरचं लेयर मी काढून टाकलेलं आहे. आता बघा मधलं जे गर आहे ना एका असं चमचाच्या मदतीने ना आपल्याला सगळं एकदम काढून घ्यायचं आहे. कारण चम्मचनं काढलं तरच येतो, नाहीतर हाताने बघा निसटण्याची शक्यता असते. यासाठी बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने ना तुम्ही काढून घ्यायचं आहे. कोरफडचे तर फायदे खूपच आहेत. ह्याच्यानं ना खाल्ल्याने सुद्धा फायदा आहे. चेहऱ्याला लावलं तर तर खूपच फायदा आहे. केसांना खूप सिल्की शाईन बनवण्यासाठी खूपच चांगला असतो कोरफड. त्यासाठी बघा इथे ना मी अर्ध्या डब्याहून जास्त इथं कोरफडचं बल्क काढलेलं आहे आणि हेच ना आपल्याला केस वाढीसाठी सुद्धा आणि खूप स्मूथ बनतात. बघा कोरफड लावल्यानं आपले केस एकदम स्मूथ शायनिंग असतात आणि तिच्यासोबत ना आपलं डॅन्ड्रफ सुद्धा कमी करतो. यासाठी बघा कोरफड ना तुम्ही दुसरं काही लावलं न लावलं ही घरचे बघा 3 रेमेडी वापरून बघा तुमचे केस ना गॅरंटीने सांगते मी की खूपच जाड होणार आहेत, सिल्की शाईन होणार आहेत आणि त्यासोबत बघा डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतो. त्यासाठी बघा मी कोरफड ना शक्यतो महिन्यामधून 1-2 वेळेस लावतेच आणि ही बघा रेमेडी ना तुम्ही फक्त 3 महिने लावून बघा. तुम्हाला गॅरंटीनं मी सांगते की तुमचे केस एकदम छान होणार आहेत. की सगळेजण तुम्हाला विचारणार आहेत की तुमच्या केसांना तुम्ही काय लावतात की एवढे सुंदर केस झाले. तर बघा दुसऱ्या दिवशी ना आपलं जे मेथीदाणा भिजून किती झालेलं आहे, आपण फक्त 2 चम्मच घातलेलं होतं. तर इथे बघा 10-12 चम्मचच्या वर आपलं मेथी एवढी फुगती आणि ह्यामध्ये ना आपल्याला एकदम पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं नाही. तर ह्याच्यात बघा जेवढं मेथी आहे ना थोडंसं ह्याच्यात 1-2 चम्मच पाणी असलं तरी चालतो. 1-2 चम्मचच पाणी घालायचं आणि फक्त मेथी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची. आणि ह्यामध्ये ना मेथी वाटताना ना मेथी एक अशी वस्तू आहे तिला जेवढं पाणी घालचाल ना तेवढं पाणी ती ऑब्झर्व करून घेते. यासाठी बघा हिच्यात मी 1 ग्लास पाणी भिजू टाकलं होतं, त्यावेळेस घातलं होतं आणि आत्तासुद्धा बघा मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. तर इथे ना थोडं थोडं आपण असं पाणी घालायचं आणि पूर्ण बघा एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे. हिच्यासोबतच बघा आपण जे कोरफड काढलेलं होतं ते कोरफड सुद्धा ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ना जेवढं कोरफड तुमच्याकडे जर कमी असेल तर कमी सुद्धा वापरलं तरी चालतो, पण असेल ना तर तुम्ही चांगलं ह्याच्यात कोरफड घाला. आणि आता तिसरी एक रेमेडी आहे ती आता तुम्हाला सिक्रेट आहे, तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर बघा हिला चांगलं ना मिक्स करून मी पेस्ट केलेलं आहे. तर एक मिक्सरचं जार भरलेलं होतं तिच्यात मला वाटता येत नव्हतं. यासाठी बघा मी तिच्यातलं अर्धं काढलं आणि त्यामध्ये बघा जेवढं शिल्लक होतं ना माझ्याकडे कोरफड ते घातलं आणि हिचं चांगलं मी पेस्ट काढून घेतलेलं आहे. आता जे दुसरं उरलेलं होतं ते सुद्धा बघा अशाच पद्धतीनं फाईन पेस्ट बनवून घ्यायचं. आता हे थोडंसं थिक वाटत होतं, यासाठी बघा यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर अर्धा ग्लासच्या करीब आपल्याला पाणी लागतोच यामध्ये.
तर ही वाटून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपलं पेस्ट रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यात ना आपल्याला एक आणि एक वस्तू घालायची आहे. आता तुम्ही म्हणसाल, की फक्त मेथी आणि कोरफडने वाढणार आहे का? हो, नक्की सांगते, की मेथी आणि कोरफडने तुमचे केस एकदम सिल्की शाईन होणार आहेत, ग्रोथ वाढणारी आहे आणि तिच्यासोबत बघा तुमचे केस गळतीवर सुद्धा हिचा खूप फायदा होतो. आणि यामध्ये बघा आपल्याला ना 2 ते 3 चम्मचच्या आसपास बघा आपल्याला खोबरतेल घालायचं आहे. आता तुम्ही कोणतंही ब्रँड्स यूज करू शकता. यामध्ये बघा मी दाखवलेलं नाही. तुम्ही कोणतंही पॅराशूट यूज करू शकता किंवा मग निर्मल सुद्धा लावू शकता. तर मी ह्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा असं केसांना आपल्याला चांगलं लावून घ्यायचं आहे. केसांना एकदम ना तिच्या मुळापर्यंत लावून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही मुळाला लावचाल ना तेवढं तुमचा जास्त फायदा होणार आहे. कारण की तिच्याने ना आपल्या डॅन्ड्रफ सुद्धा होणार नाही. केस तर सिल्की शाईन होणार आहेत आणि तिच्यावरती सुद्धा बघा आपल्या केस गळतीवर सुद्धा परिणाम होणार आहे. तर यासाठी बघा चांगलं आपल्याला ना मुळामध्ये लावून घ्यायचं आणि परत बघा जेवढं शिल्लक आहे ना तेवढं ना पूर्ण आपण शेंडे जे असतात ती शेंड्यांना सुद्धा चांगलं एकदम पेस्ट लावून घ्यायचं आहे. जसं तुम्ही मेहंदी लावतात ना त्या पद्धतीने ना आपल्याला पूर्ण केसांना हे पेस्ट लावून घ्यायचं आहे. आता बघा मी फक्त 2 चम्मचमध्ये ना एकाच जणाला ना 2 वेळेस सुद्धा होऊ शकतं. हिलात ना तुम्ही एका आठवड्यासाठी बघा फ्रिजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. तर इथे बघा मी एका जणाचं लावलेलं आहे. आता दुसऱ्या सुद्धा जणांना हे झालेलं आहे. तर आता ते सुद्धा मी तुम्हाला केसांना लावून दाखवणार आहे. कशा पद्धतीने मी लावलेलं आहे. आता ना ह्यांचं झालेलं आहे. तर आता मी ना स्वतःवरती सुद्धा तुम्हाला लावून दाखवते, की कशा पद्धतीने लावायचं ते. तर बघा आता दुसरं कुणी जर तुमच्याकडे नसेल ना असं लावण्यासाठी तर तुम्ही स्वतःसुद्धा असं बघू शकता. माझ्या केसामध्ये ना खूप डॅन्ड्रफ झालेलं होतं आणि तुम्हाला वरती तर दिसतच आहे, की किती डॅन्ड्रफ झालेला आहे. तर आणि माझे केस ना खूपच गळत होते. तर मी यासाठी बघा ही घरगुती उपाय केलेलं होतं. कारण की मला केमिकलचं काहीच आवडत नाही आणि केमिकलचे ना साईड इफेक्ट्स जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेसुद्धा आहेत. पण अशा रेमेडीचे ना ना फायदा कमी असेल पण तोटा तर बिलकुल होणार नाही. तर बघू शकता माझ्या हातावरती वगैरे असं केस किती येतात. केसामध्ये थोडंसं जरी हात फिरवलं ना तर एवढे केस माझे गळत होते. तर त्याचं बघा उपाय म्हणून हे केलेलं होतं आणि आता ते उपाय ना मला खूप आवडलं. यासाठी बघा मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतच आहे. तर आता बघा चांगल्या पद्धतीनं एकदम मुळापासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत ना चांगलं आपल्याला हे पेस्ट लावून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे केस धरून लावायचं आहे. आता सगळे बायका तर मेहंदी लावतच आहेत. जसं तुम्ही मेहंदी लावतात ना त्याच पद्धतीने फक्त मेहंदीपेक्षा थोडंसं हिला जास्त लावून घ्यायचं आपल्याला. कारण का हा पेस्ट आहे मेहंदी नाही. यासाठी ना चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण मुळापर्यंत लावून घ्यायचं. हे ना मी स्वतःवरती तर लावलेलंच आहे आणि माझ्या मुलीला सुद्धा मी ही लावते. कारण की ना तिचे केस थोडेसे पातळ आहेत आणि मला केस दाट आणि खूप लांब आवडतात. यासाठी ना मी माझ्या मुलीला सुद्धा ही लावलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतेच. कारण की ही ना काहीच साईड इफेक्ट्स नाहीत. तुम्ही जर बघा कोणत्याही एजवाल्यांना ही रेमेडी वापरू शकतात. ह्याच्यात बघा काही साईड इफेक्ट्स नाही. लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत सुद्धा ही रेमेडी चलती. तर बघा मी इथे ना माझ्या लहान मुलीला सुद्धा लावून तुम्हाला दाखवते आणि तिचे केस सुद्धा ना खूप छान होतात आणि हे ना मी आठवड्यातून 2दा माझ्या मुलीला आणि मला सुद्धा लावते. आता केस धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती शायनिंग आहेत. आता थोडंसं ह्याच्यामध्ये ना मेथी राहते कारण की ना मेथी एकदा धुतल्याने जात नाही. 1-2 वेळेस तुम्ही जर केस धुतला ना पूर्ण मेथी निघून जाते. तर बघू शकता ह्याच्यामध्ये ना मेथीचे कण आहेत पण केस किती छान आणि खूप शाईन करत आहेत. आता हेच ना मी माझ्या मुलीच्या सुद्धा केसावरती तुम्हाला दाखवते धुतल्यानंतर कसे झालेले आहेत. तिचे सुद्धा केस ना एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि खूप सिल्की केस झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना थोडं थोडं मेथीदाणा दिसतो. आता हिला 1-2 वेळेस वेणी घातलं आणि 1-2 वेळेस तुम्ही केस धुतले ना पूर्ण निघून जाते. हे फक्त आठवड्यातून ना तुम्ही 2 वेळेस करा. तुमचे रिझल्ट तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहू शकता. एकदा ना हा उपाय करून बघा. तुमचे केस ना नक्की वाढतील आणि बघा केसांना तुम्हाला डाय सुद्धा करायची गरज पडणार नाही. कलर सुद्धा जसा आहे तसं केस सुद्धा पांढरे होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.